नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे प्रगती, विकास हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 2 वर्षात विकासाच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने अनेक नवनवीन योजना राबवण्यात आल्या. त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पर्यटन विकास. मेक इन इंडिया अंतर्गतही या पर्यटन विकासासंदर्भात अनेक नवनवीन योजना आखण्यात आल्या. आज आपण त्या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे पर्यटनातून प्रगतीकडे आढावा गेल्या 2 वर्षाचा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील अशी तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत श्री सतीश सोनी. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री सतीश सोनी पर्यटन संचालक, महाराष्ट्र राज्य तथा सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहेत. पर्यटनाची त्यांना विशेष आवड आहे व दांडगा अनुभवही आहे. आज त्यांच्याकडूनच आपण सरकारच्या ह्या पर्यटन विषय काय काय योजना आहेत त्याविषयी अधिक जाणून घेऊयात. परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, आपले प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तज्ञांकडून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. चला, आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे पर्यटनातून प्रगतीकडे आढावा गेल्या 2 वर्षाचा आणि आपल्याबरोबर आहेत श्री सतीश सोनी. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पर्यटनातून प्रगतीकडे आज केंद्र सरकारला जे 2 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत, जसं स्वदेश दर्शन, हृदय योजना, प्रसाद योजना. आणि ह्या सगळ्या योजनांचं आम्हाला तुमच्याकडून सविस्तर माहिती जाणून घ्यायची. पण खरं तर आपण असं म्हणतो की आयुष्याच्या प्रवासात थोडं प्रवासाला जावं आणि जेव्हा आपण एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट देतो त्यावेळेला तिथे एक नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात आणि आपण विकासच करत असतो. मग मुळात पर्यटन वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या काय काय योजना आहेत? सर्वप्रथम आपलं म्हणणं जे आहे ते बिलकुल बरोबर आहे. पर्यटन हे रोजगार निर्मितीचं एक महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने, विशेषतः नवीन सरकारने यांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी खूप भर दिला आहे. आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे 7 वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या. सर्वात प्रथम आपण म्हटलं स्वदेश दर्शन, हे थीम बेस्ड पर्यटन योजना आहे आणि त्याचा लाभ महाराष्ट्राला मिळाला आहे. कारण की महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 टुरिझम सर्किट साठी आम्हाला त्यांनी 100 कोटी रुपये मागच्या वर्षी मंजूर केले आणि आमचं सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे त्याचं काम सुरू झालंय. दुसरी योजना प्रसाद मध्ये काय की पिलग्रिम रिज्युनेशन आणि स्पिरिच्युअल आर्ग्युमेंटेशन ड्राईव्ह, म्हणजे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत त्यांचा विकास करणे, त्यासाठी केंद्र सरकारने तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे हृदय योजना, रिज्युनेशन हृदय, त्याची एक योजना आहे. त्याचप्रमाणे हुन्नर से रोजगार, आपण रोजगारबद्दल बोललात. हुन्नर से रोजगार ही योजना आहे की ज्या त्या पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी योजना. त्याच्यानंतर एक हुन्नर जायका आहे. आणि ह्या सर्व योजना तसं नाही, एक ब्रिज भूमी डेव्हलपमेंट योजना केली आहे, जिथं म्हणजे कृष्णाची जे एरिया आहे ते डेव्हलप करायचे, लोकांना द्वारका होती पहिली, दुसरी द्वारका द्यायची. आणि या सर्व योजना कशासाठी केल्या तर पर्यटकांना जास्तीत जास्त आकृष्ट करण्यासाठी ई व्हिसा ही सिस्टीम लागू केली. आज 146 देशांना आपण ई व्हिसा सिस्टीम लागू केली, म्हणजे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे येऊ शकतात. पर्यटकाची संख्या वाढवणे हा पहिला भाग आहे. फक्त विदेशी पर्यटकावर आपण थांबत नाही, तर देशी पर्यटक, विदेशी पर्यटक दोघेही वाढले पाहिजे. पर्यटक वाढवण्यासाठी काय करावं तर या योजनाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी योग्य त्या सोयी सुविधा निर्माण करणे. आता आम्ही स्वदेश दर्शनचा आपण उल्लेख केला. स्वदेश दर्शनमध्ये आम्हाला 100 कोटी मिळाले. आम्ही त्यातले 5 वेगवेगळे ठिकाणं निवडले. समजा सिंधुदुर्ग किल्ला हे जगातलं एक आश्चर्य आहे की पाण्यामध्ये किल्ला, पण तिथं जाण्यासाठी जेटी जी आहे चांगली आहे, त्याला थोडं मजबूतीकरण करणे, तिथं टॉयलेट फॅसिलिटी लोकांना देणे, तिथं जाण्याची स्वच्छता असणे, लोकांना तिथं क्लीन टॉयलेट मिळणे, हायजेनिक वॉटर मिळणे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही हाती घेतो, जेणेकरून पर्यटक तिकडे येण्यासाठी आकृष्ट व्हावा. कारण की वाहतुकीची साधनं असतील, व्यवस्थित तिथे सुखसुविधा असतील तर पर्यटक तिकडे नक्कीच भेट देतील. पर्यटकांना आमचा उद्देश काय आहे
स्वदेश योजना किंवा प्रसाद योजना, पर्यटक एक दिवसासाठी समजा आला, किती लोकांना रोजगार मिळतो? आमच्या पॉलिसीमध्ये म्हटलं आहे की एक पर्यटक जर एक दिवस एका जागी राहिला तर 9 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो. बरं. आणि अप्रत्यक्ष किती काही. जर आपण त्या पर्यटकाचा एक दिवसाचा स्टे मुक्काम जर वाढवला तर किती मॅन आवर वापरल्या जातील, किती रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे या वेगळ्या योजनेचा उद्देश काय आहे की पर्यटकांच्या सोयी सवलती जर चांगल्या दिल्या तुम्ही, त्याला जर नीट स्वच्छ भारत अभियान बघा आम्ही राबवलं, महाराष्ट्र एमटीडीसी राबवलं. कशासाठी? आमचे पर्यटन स्थळ नीट क्लीन राहावे, कचरा दिसू नये, तर त्याला वाटेल की आपण दिस राहिलं पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, वायफाय सुविधा देत आली तर उत्तम, एटीएम काउंटर असलं तर उत्तम, टॉयलेट फॅसिलिटी दिली चांगली तर उत्तम. ह्या जर बेसिक अम्युनिटीज, मूलभूत सोयी त्या देण्याचा या योगवेळा माध्यमातून प्रयत्न आहे. महाराष्ट्र हे पर्यटनासाठी अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे? सर्वप्रथम केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेचा लाभ मिळणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की आपल्याला थीम बेस्ड टुरिझम मध्ये आपल्याला पैसे मिळालेत. हुन्नर से रोजगारमुळे आम्हाला पैसे मिळतात. आणि त्यांचंच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या स्वतःच्या योजना आहेत. आता विशेष तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागात स्वतःकडे ठेवला. आतापर्यंत असं कधी झालं नाही, कारण की या राज्याला मुख्यमंत्र्यालाही वाटते की पर्यटनात जास्त वाढ व्हावी, म्हणजे रोजगार निर्मिती व्हावी, म्हणून त्यांनी पर्यटन विभाग स्वतःकडे ठेवला. पर्यटनाचं नवीन धोरण 2016 आताच नुकतंच जाहीर झालं. ते धोरण जाहीर झालं नाही तर कॅबिनेट मंजूर करून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल सुरू केली. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या स्टेक होल्डरसोबत पर्यटनाच्या वेगळ्या प्रकल्पासाठी करार केले. त्याची आकडे सुद्धा फार मोठे आहे. पर्यटनाचा विकास सरकार एकटा करू शकत नाही. वेगवेगळे स्टेक होल्डर, त्या सामाजिक घटक आहे, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट घेऊन त्यांना फॅसिलिटेट करणे, त्यांना मदत करणे आणि त्यांना सोयी सवलती देणे, या माध्यमातून आम्हाला राज्याचा आणि देशाचा पर्यटन विकास करायचा आहे. महाराष्ट्र ही बॉलिवूड नगरी आहे. तर तुम्ही फक्त पर्यटक असं नाही म्हणतो. पर्यटक येतो कशासाठी? पर्यटन स्थळासाठी येतो, राहण्यासाठी चांगले हॉटेल्स असले तर येतो, बॉलिवूड बघायला येतो, थीम बेस्ड टुरिझमला येतो. तर चांगले खाद्यपदार्थ मिळतात का? आपली संस्कृती काय म्हणते, आपले खाद्यपदार्थ काय म्हणतात, आपल्याकडे कपडे वेगळे कसे, वेशभूषा आहे, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा येतात. अगदी खरंय सर. या पर्यटन विकास महामंडळाच्या नवीन काय काय योजना आहेत त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. आपल्याला एक फोन आलेला आहे. गोरखनाथ आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी सोलापूरमधून गोरखनाथ दिकेकर बोलत आहात. तर माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत तर त्यांचा विकास का होत नाही? आणि म्हणजे आपले तुम्ही बघा, आपले फॉरेन मध्ये बघा, अमेरिका, जपान, मलेशिया, तर तिथे किती विकास डेव्हलप केलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एवढे डेव्हलप का होत नाही? म्हणजे हॅलो. आणि माझा दुसरा एक प्रश्न असा आहे, तर आपले भारतामध्ये इतके पर्यटन स्थळ आहेत की ते म्हणजे जगामध्ये इतके नाहीत. ओके, धन्यवाद. आपला प्रश्न एकदम रास्त आहे की महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाचा विकास होत नाही असा तुमचा मुद्दा होता. त्याच्याशी मी मुळीच सहमत नाही. प्रथमच या सरकारने जिल्हा पर्यटन आराखडा आणि राज्य पर्यटन आराखडा आम्ही तयार केला. आम्ही काय केलं की प्रत्येक जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ त्यासाठी त्याची एक योजना तयार केली. त्यातले महत्वाचे 5 स्थळ एक सोबतच सर्व स्थळाचा विकास करता येणार नाही. हळूहळू त्याचे आम्ही पहिले यावर्षी 5 कोणते त्या जिल्ह्यातले घेतले ते येतील. त्याचं वर्गीकरण आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याकडे आहे, त्यासाठी आपण पहिले पैसे देतो. अ वर्ग पर्यटन स्थळ आहे, त्या अ ब क अ ला आपण पहिले प्रायोरिटी देतो, मग त्यासाठी राज्य शासन पैसा देते किंवा केंद्र सरकार स्वदेशमुख पैसे देते. छोट्या योजना आहे त्याला डीपीडीसी पैसा देतो. एक तीर्थक्षेत्र विकास योजना आहे त्यासाठी ग्रामविकास विभाग कार्य करते. सर्व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या एजन्सी यासाठी एकत्रितरित्या प्रथमतः काम करतायत. पण आपला प्रश्न असा होता की याचा विकास का होत नाही? शासनाचा उद्देश पहिला आहे की जे वर्ल्ड हेरिटेज साईट त्यासाठी आपण पहिला प्रयत्न करतो. तर आपण बघाल की अजिंठा आणि एलोरा येथील ज्या जागतिक दर्जाच्या आपल्या साईट आहे तिथं त्याचा ऱ्हास होऊ नये, लोकांना जास्तीत जास्त पाहता यावं म्हणून अजिंठा व्हिजिटर सेंटर आणि एलोरा व्हिजिटर सेंटर हे व्हिजिटर सेंटर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे औरंगाबादला निर्माण केले जायकाच्या मदतीने. जायकामध्ये जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी त्यांनी त्याला फंडिंग केलंय. 1 फेज 2 फेज आपण औरंगाबादचं डेव्हलपमेंट केलं. आणि आजही बघा, आता नुकताच मी आलो तर आमची जपानचे वाकायामा प्रांताचे व्हाईस गव्हर्नर आले होते, त्यांची मुख्यमंत्र्यांची मीटिंग होती आणि त्यांनी जायका 1 आणि 2 फेजला पैसे यापूर्वी दिले. जायका फेज 3चा आम्ही प्रस्ताव सादर केला की आम्हाला आहे अजिंठा आणि एलोरा जे आपल्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्या जागतिक नकाशावर तर आहेच, त्याला अजून त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. अगदी खरं आहे सर. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर लखन यमगर आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. हा, बोला. हा, महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक किल्ले आहेत ना,
हा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. गड किल्ले ऐतिहासिक भरपूर आहेत इतर राज्यापेक्षा. बरं, धन्यवाद डॉक्टर. काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सर? 350 गड किल्ले आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचा मुद्दा होता की लक्ष दिलं जात लक्ष दिलं जात नाहीये. प्रथमतः यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की या गड किल्ले हे 3 प्रकारचे असतात. प्रथम केंद्र सरकारच्या आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया खालचे असतात, बरं. काही महाराष्ट्र शासनाच्या आर्किओलॉजी असतात, काही खाजगी मालकीचे असतात. बरं. केंद्र सरकारच्या याच्यामध्ये केंद्र सरकार त्यांची योजनेमार्फत त्याला गड किल्ल्याची डागडुगी करते. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ते सायंटिफिकरित्या ते झालं पाहिजे. रायगडला आपण आताच बघितलं असं की रायगड महोत्सव आपण फार जोरात हो, केला. हो, हो. किल्ल्यावर फार करू शकलो नाही कारण की तिथं आपल्याला काही दुरुस्तीला याला परवानगी नसते. पण त्याच्या प्रतिकृती उभारून आपला तो प्रयत्न आहे. काही किल्ले सागरमाथ्यावर आहेत, काही सागरामध्ये आहेत, काही जलदुर्ग आहे. या सर्व किल्ले प्रेक्षणीय स्थळ राहावे आणि त्याचं कॉन्क्रीट जंगल होऊ नये म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागते. अगदी खरं. पर्यटन विकास विभागामार्फत आम्ही कधी ज्या योजनेसाठी जी राबवणारी यंत्रणा आहे त्यांना देतो. राज्य शासनाची एक योजना फार चांगली आहे, अडॉप्ट द मोन्युमेंट. बरं. ही नवीन योजना 1 वर्षापूर्वी आम्ही आणली आहे. याच्यामध्ये ज्या एंटरप्रिनरला उद्योजकाला त्या किल्ल्याची निगा राखावी त्या योग्य पद्धतीने, त्याचा काही कमर्शियल वापर फार मर्यादित आम्ही करू देतो आणि त्या किल्ल्याची निगा दुरुस्ती करून त्या किल्ल्याचं संरक्षण करणे, लोकांना ते उपलब्ध करून देणे, ही योजना आम्ही राबवली आहे. त्याची प्रतिसाद आम्हाला भरपूर येत आहेत, लोकांच्या मागण्या येत आहेत. त्याचे स्क्रुटनी करून त्याच्यात गड किल्ले अडॉप्ट द मोन्युमेंट दत्तक योजना ही आम्ही एक ते राबवणार आहोत. आणि आताच आपल्याला बोलल्याप्रमाणे केंद्र सरकार स्वदेश योजनेअंतर्गत त्यात मी 2 किल्ल्याच्या बाजूचा परिसर आम्ही घेतला. विजयदुर्ग एक समुद्र किल्ला आणि आपला सिंधुदुर्ग. या दोन्ही किल्ल्याच्या आजूबाजूला काही फॅसिलिटी, आतमध्ये काय फॅसिलिटी पर्यटनासाठी करता येतील स्वदेशच्या मार्फत आम्ही करतो आहोत. ती चांगल्या तिथे जेटी उभारणे, तिथे बोटी देणे किंवा ज्या सोयी सुविधा आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक सोबत सर्व किल्ले किंवा एक सोबत करता येणार नाही, पण जे महत्वाचे स्थळ प्रेक्षणीय स्थळ आहे जिथे टुरिस्ट फुटफॉल जास्त आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम करायचंय. सस्टेनेबलचा अर्थ असा की तिथल्या लोकांना विचारात घेऊन नॅचरल गोष्टीचा ऱ्हास न होता आणि लोकांचा एक्सेसिव्ह वापर न होता ते लोक आहे तशी वास्तू तशी ठेवणे, त्याचा म्हणजे नाही तर पुढच्या पिढीला काय मिळणार. खरं. आज तुम्हाला याचं योग्य प्रकारे जतन करायचं आहे. आम्ही ते तसं सिमेंट चुना भरून त्याची दुरुस्ती करत नाहीये. त्याची वेगळी टेक्निक आहे, त्याची पद्धत आहे, त्याचे एक्सपर्ट आहे, त्यांचं पॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून आमचा करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे याच्याकडे दुर्लक्षच होते असं आपण नाही. दुर्लक्ष होते असं मुळीच नाही. आमचा प्रयत्न आहे. आपल्याला दिसेल की सिंहगडला बघा किती सुंदर आम्ही काम केलंय. आता तिथं रोपवे सुद्धा येतोय. रायगडला बघा किती सुंदर आमचं काम झालं. आणि सर मला असं वाटतं हे एक माध्यम आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याकडून हा एक संदेशही जाऊ देत की ह्या गड किल्ल्यांची दुरुस्ती राखणं जसं आपलं काम आहे तसंच आपल्या जनतेचं सुद्धा काम आहे की तिथे कचरा न टाकणं किंवा तिथल्या भिंतींवर काही नावं न लिहिणं, जी आपली वास्तू आहे, जो वारसा आहे तो सांभाळणं. त्यासाठी राज्य शासनाने फार चांगली एक योजना आखली आहे सध्या. स्वच्छ भारत अभियानमध्ये किल्ले गड किल्ले स्वच्छ केलेच. फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी अशा नवीन वन विभागाने कमिटी नेमल्या. म्हणजे तुमच्या लोकांनी तुमचा किल्ला राखायचा आणि त्यांना नॉमिनल 10 रुपये 20 रुपये चार्ज दिला जातो टुरिस्ट कडून. समजा बरेचसे किल्ले जे आहेत ते फॉरेस्टमध्ये आहेत. सिंहगड किल्ला घ्या, फॉरेस्ट एरियामध्ये येतो. तर त्या लोकांची फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या मार्फत त्या गड किल्ल्याची निगा राखण्यात येते आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या सर्व कामामध्ये सहाय्य करते. आणि लोकांचा सहभाग फार महत्वाचा आहे. खरंच लोकांचा सहभाग. आपण विना सहभाग लोकांच्या कोणतीही योजना राबवू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ज्या ज्या योजना राबवल्या त्यामुळे राज्य शासनाचा हिस्सा आहे. 80% पैसे ते देतात, 20% पैसे राज्य शासनाला द्यावा लागतो. आणि त्याचप्रमाणे लोकांचा सहभाग करून घेऊन आम्ही सर्व गड किल्ल्यांचे रक्षण आणि त्यांना लोकांना योग्य फॅसिलिटी निर्माण करून त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि अडॉप्ट द मोन्युमेंट या योजनेनंतर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा पाहायला. सर मग पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन वाढीसाठी अजून काही योजना आहेत? फार चांगला प्रश्न विचारला आपण की पर्यटन विकास महामंडळ हे राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे की ज्याला राज्याच्या पर्यटनाच्या विकासाचं मॅन्डेट शासनाने दिलं आहे. याच्यामध्ये आम्ही काय करतो? पहिली गोष्ट, आम्ही पर्यटकांना सोयी, कोणतेही महत्वाचे स्थळ आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, म्हणजे आम्ही वेगवेगळे रिसॉर्ट चालवतो. परदेशी आणि देशी पर्यटक आकृष्ट व्हावे म्हणून त्याचे प्रचार आणि प्रसाराचं काम करतो. ते फक्त राज्यात करत नाही, देशात करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करतो. ITB बर्लिनला आम्ही जातो, WTM लंडनला जातो, अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरला जातो. वेगवेगळ्या राज्याशी आम्ही करार केले. नुकताच आम्ही वाकायामा जपानचा प्रांत त्याशी आम्ही करार केला. क्युबेक कॅनडामधलं क्युबेक आहे त्याच्याशी करार केला. त्या कराराच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करतो. कारण की पर्यटन स्थळ चांगलं आहे पण जर पर्यटकच आले नाही तर काय उपयोग. खरं जसं आपल्याकडे पर्यटन स्थळं खूप आहे, जसं गोरखनाथ यांचा जो प्रश्न होता की आपल्याकडे खूप म्हणजे पर्यटन स्थळं आहेत
त्याविषयीही सांगा. आपल्याकडे काही स्लाइड्स पण आहेत. आमच्याकडे जर आपण बघितलं की पहिली गोष्ट समुद्र किनारे, आपण जर बघितलं की आपल्याकडचा इतका सुंदर समुद्र किनारा आणि त्याचे बीचेस आहे की एवढ्या सुंदर बीचेस कुठे मिळणार नाही. आता लोणार केटर आपण बघाल विदर्भातला, आणि त्यासोबत जलदुर्ग आपल्याला दिसतो आहे, बघा किती सुंदर आहे की. त्यानंतर आपलं जर बघितलं तर आता नवीन झालेलं T2 टर्मिनस किंवा आपले जुने थीम आर्किटेक्चर स्ट्रक्चर बघा, आपले किती सुंदर प्रकारचे कामं आपण याच्यात हे वेगवेगळे करतो. ट्रान्सपोर्टेशनचे साधनं चांगले आहेत. आमची डेक्कन ओडिसी ट्रेन, लक्झरी ट्रेन परदेशी पर्यटकांना देशीला आकर्षित करण्यासाठी आहे. आपल्याकडे आपले स्ट्रीट फूड आहे, तर फाईन डायनिंग सुद्धा आहे. आपल्याकडे स्कुबा डायव्हिंग, आम्ही नवीन बघा आपलं पिक्चर बघताय आपल्या टीव्हीच्या याच्यावर आपल्या येते की स्कुबा डायव्हिंग हे भारतातलं नाही एशियातलं पहिलं स्थान आम्ही जे हे केलं आहे सगळ्यात चांगलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आम्ही पर्यटकांना देऊन त्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की महाराष्ट्रात काय नाही असा प्रश्न विचारला कोणी मला, मी सांगेल हिमालय आणि वाळवंट राजस्थानचं हे सोडून सर्व ठिकाणं माझ्याकडे आहे. आणि हे पर्यटन स्थळच माझे ब्रँड अँबॅसेडर आहे की जे लोकांना पर्यटकाला आकर्षित करतात. खरं. आणि आपण सुरू केलं तर गेटवे ऑफ इंडिया पासून जर सुरू केलं तर महाराष्ट्राच्या नागपूरपर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत, आपण मुंबईपासून नागपूर, ताडोबा, कान्हा, केसरीपर्यंत गेलो तर सर्व ठिकाणी इतकी चांगली विपुल जनसंपदा. महाराष्ट्रात काय नाही, महाराष्ट्रात सर्व काही आहे. म्हणूनच केंद्र सरकारने ह्या 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या एवढ्या योजना राबवलेल्या आहेत. सर, पण मग महाराष्ट्राला एवढा चांगला समुद्र किनारा लाभला आहे, त्याचा उपयोग कसा करून घेता येतो? महाराष्ट्राचा जो चांगला समुद्र किनारा लाभला आहे त्यासाठी मी वेगवेगळ्या 6 गोष्टी केल्या. प्रथम, आम्ही मुंबई हार्बर किंवा मांडवा इथं आम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालू केले. त्याच्यामुळे परदेशी पर्यटक आणि देशी पर्यटक आकर्षित आहेत. त्याचप्रमाणे आम्हीच्या नवीन पर्यटन धोरणामध्ये शॅक पॉलिसी केली आहे की समुद्र किनाऱ्यावर जे CRZच्या रेग्युलेशन अंतर्गत ज्या गोष्टी दुरुस्त करता येईल तेवढे आम्ही छोटे छोटे म्हणजे लाकडी याचे काही रेस्टॉरंट करून, काही बीचला सेफ्टी फॅसिलिटी देऊन, काही शॅक्स तिथं करून त्या लोकांना पर्यटकांना आकृष्ट करणे, बीचसाठी क्लिनिंग करणे. चौथी गोष्ट, तिथे जाणाऱ्या जेटी बांधणे. आणि 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी लोकल गाईड ट्रेनिंग देणे. या 5ही योजनाच्या मार्फत ज्या बीचेस आहेत ते करणे. आणि यापूर्वी आपल्याला बोलल्याप्रमाणे सस्टेनेबल टुरिझम डेव्हलपमेंटसाठी आम्ही तारकर्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रथम टँकमध्ये प्रशिक्षण देतो आणि नंतर बोटीच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यात आतमध्ये नेऊन ट्रेंड गाईडच्या अंतर्गत लोकांना समुद्राच्या आतमध्ये सुद्धा प्रशिक्षण देतो, दाखवतो, वनसंपदा दाखवतो. एक महत्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावी लागते की केंद्र सरकारच्या UNDP प्रोग्राम अंतर्गत तारकर्ली येथे आम्ही रोज आमचे दर आठवड्याला प्रशिक्षण असतात आणि केंद्र सरकारचे अधिकारी आणि UNDP योजनेअंतर्गत लोक आमच्याकडे प्रशिक्षण घेतात. हे महाराष्ट्रासाठी एक फार महत्वाची बाब आहे. आणि एक गोष्ट सांगतो की हे इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग जे आम्ही उभं केलं गेल्या 4 वर्ष, आता 2 वर्ष पूर्ण झालं, 1.5 वर्षापूर्वी, हे केंद्र सरकारच्या योजनेतून, त्यावेळेस जी योजना होती सेंट्रल फायनान्स असिस्टंट, त्यामध्येच आम्ही हे सुरू केलं आहे. आणि राज्य शासनाचा त्यात वाटा आहे. आणि मागच्याच वर्षी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन केलं. आणि आज हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण केंद्र स्कुबाचं हे महाराष्ट्रात आहे. ही आम्हाला अभिमानाची, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झालेत आणि पर्यटन विकासासंदर्भात त्यांच्या अनेक खूप चांगल्या चांगल्या ज्या योजना आहेत, प्रसाद योजना, हृदय योजना, स्वदेश दर्शन, या सगळ्या योजनांविषयी आम्ही तुमच्याकडून जाणून घेत आहोत. पण मुळात महाराष्ट्राची वनसंपदा असलेले 5 व्याघ्र प्रकल्प जे आहेत त्याचा पर्यटन वाढीसाठी कसा उपयोग होतोय? व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. खरंच. आणि आपले व्याघ्र प्रकल्पासाठीचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन आहे. व्याघ्रचे आम्ही वेगवेगळ्या, सर्वात महत्वाचं व्याघ्र प्रकल्पाचं असं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट शब्द मी आपल्याला यापूर्वी वापरला. विदर्भात सगळे ताडोबा, पेनसिल्लारी, बोर हे 3 व्याघ्र प्रकल्प, नवेगाव बांध, त्याचप्रमाणे कोल्हापूरचे हे 5ही व्याघ्र प्रकल्प हे आमचं पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर आहे. आज ताडोबाला लोक पहिले सफारीमध्ये जागा मिळते का विचारतात, मग रिसॉर्टचं बुकिंग करतात. आमच्याकडे तिथं नवीन बांधकाम करण्यासाठी इतक्या लोकांच्या मागण्या, आम्हाला जागा द्या. पण आपण सस्टेनेबल टुरिझम हा कन्सेप्ट स्वीकारला आहे. आपण लोकांना विश्वासात घेऊन जेवढं शक्य असेल तेवढं तिथं हॉटेल बांधून देतो आणि करतो. पण एक नवीन चांगली योजना आम्ही या भागासाठी केली आहे, बेड अँड ब्रेकफास्ट. त्या भागात राहणारे आदिवासी बांधव किंवा जे लोक राहतात त्यांच्या घरातली, त्यांचं स्वतःच राहण्याच्या सोडून 1 किंवा 2 जर खोल्या असतील त्या थोड्या नीटनेटके करून त्यांनी पर्यटकासाठी उपलब्ध करून द्याव्या. म्हणजे त्यांनाही उत्पन्न मिळेल, त्या भागाच्या उत्पन्नाला मदत होईल आणि परदेशी देशी पर्यटकाची सोय होईल. आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे 1280
असे बेड अँड ब्रेकफास्ट योजना आहे. कोकणात फार जास्त प्रसिद्ध योजना आहे ही, पण त्याच्या माध्यमातून आम्ही काम होतो. तुमचा प्रश्न होता व्याघ्र प्रकल्प. सर, याविषयी आपण जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे. महाश्वेता आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, बोला. हा, मला नाही का म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या लेण्या आहेत, कार्ला लेणी, बेडसे लेणी आणि लेण्याद्रीच्या वगैरे आहेत त्या, तर त्या नाही का त्यांच्याकडे जास्त काळजीने बघतच नाही. खूप दुरावस्था झालेली आहे त्यांची. तर त्याबद्दल तुम्ही काही करू शकाल का? बरं, धन्यवाद महाश्वेताजी. सर, मला असं वाटतं खूप छान असं आपल्याला एक संधी आहे की केंद्र सरकारने ज्या इतक्या नवनवीन योजना राबवल्या आहेत, एवढं सगळं बूस्टिंग होतं आहे, एक प्रगतीची नवी वाट उभी झालेली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात एक थोडीशी शंका आहे की ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे. तुम्ही काय सांगाल, कारण की एवढ्या योजना आहेत, त्याच्यावर काम होतं आहे, काय सांगाल सर? महाराष्ट्र ही लेण्यांची संपदा आहे. आता लेणीच म्हटली, सगळ्यात मोठी लेणी जर म्हणायची तर एलिफंटा केव्ज हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. मुंबईजवळ म्हटलं तर कार्ला आहे. मुंबईत 4 प्रकार लेण्या आहेत. टोटल 360 जागी लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये. यापूर्वीच आपल्याला बोलल्याप्रमाणे गड किल्ले आणि लेण्या याच्यात हे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली असतात. काही आमच्याकडे असतात, काही राज्य शासनाकडे असतात. याकडे फार डागडुगी दुरुस्ती आम्हाला करता येत नाही. जर असं जर केलं तर त्याचं मूळ सौंदर्य हरपून जाऊ नये, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. पण तिथं जाण्यासाठी सोयी सुविधा करणे हे आम्ही काम करतो. जसं अष्टविनायकामध्ये काही लेणे येतात, ज्योतिर्लिंगाच्या जवळपास लेणे येतात, घृष्णेश्वर आहे. तिथं ज्या सोयी करायला पाहिजे, जे महत्व, जिथं टुरिस्ट जास्त जातात, प्रवासी जास्त जातात, तिथं पर्यटन विभागामार्फत सोयी करण्यात येत आहे. अजून लोकांच्या काही सूचना असतील की आहे तर आम्ही जिल्हा पर्यटन विकास आराखड्यामध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व गोष्टी एक सोबत करणं शक्य नाही, पण महाराष्ट्र शासनाचं या लेण्याकडे लक्ष आहे, हेच म्हणायचं आहे, दुर्लक्ष नाही. आणि तिथं आम्ही मॅक्झिमम सोयी देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी वेगवेगळे सर्किट योजना आम्ही आखल्या की या समजा नाशिक भागात गेल्या तर कोणत्या लेण्या बघता येतील, त्याचा आमचा गाईड असतो, टुरिस्ट गाईड असतो, मॅप असतो, त्यामध्ये दाखवतो, त्याचं महत्व सांगतो, गाईडला प्रशिक्षण देतो, लेणीचं महत्व सांगणे, ह्या बाबी आम्ही नक्कीच करतो. यांचा प्रश्न होता की लेण्यांकडे दुर्लक्ष आहे. दुर्लक्ष हा शब्द तुम्ही यासाठी वापरला की तुम्हाला वाटते त्याचं रिनोव्हेशन किंवा हे का करत नाही, तर ते करायला केंद्र सरकारची बंदी आहे किंवा कोणतेही सरकार त्याला मान्य करू शकत नाही, कारण की तो वारसा आहे आपला आणि वारसा आपल्याला जपायला आहे. आपला वारसा आपल्याला डिस्टर्ब करायचा पाहिजे. तर ते वारसा जपण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना आम्ही करत आहोत. तुम्ही म्हणाल की आज पायऱ्या चांगल्या करा. पायऱ्याचे दगड तुम्हाला त्याचे तुटलेले तेवढे दुरुस्त करता येणार, पूर्ण ते दगड बदलून तुम्हाला पायरी चांगली करता येणार नाही. त्याचं मूळ सौंदर्य हरपू न देता काम करणे हे काम आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण माझ्या मताशी सहमत असाल की हा वारसा आपल्याला जोपासायचा आहे. आणि आम्ही तर असं म्हणतोय आता की विद्यार्थ्यांनी, आम्ही विद्यार्थ्यांची सहली आयोजित करतो का की त्यांना याचं महत्व समजावं. जसं आपल्याला बोललो मी की अजिंठा हे लेणी आहे, हे सुद्धा लेणी आहे, तर तिथे लेण्यामध्ये आम्ही जास्त लोक जाऊ देत नाही. प्रथम व्हिजिट सेंटरमध्ये बघा, त्याची आम्ही केव्ह रिप्लिका केल्या त्या बघा, त्याच्यानंतर कोणाला वाटतं त्यांनी लेणी बघावं. तर आमचा उद्देश काय आहे, लोकांना माहिती तर मिळावी पण त्याचं डिस्ट्रक्शन होऊ नये. 2300 वर्ष जुन्या, 5000 वर्ष जुन्या, 6000 वर्ष जुनी इतकी लेणी आहेत आणि तो आपल्याला वारसा आपल्याला जपला पाहिजे. अगदी खरं. ऊन वारा पाऊस याचं सगळं हे करत करते. एक फोन घेऊया सर. नितीन खरात आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आता श्वेताजींनी जो प्रश्न विचारला त्याची जी कोरिलेटेड प्रश्न आहे तो असा की सध्या जे लेण्यांची दुरावस्था होते, म्हणजे अजिंठा लेणी असेल, वेरूळ लेणी असेल, तर त्या लेण्यांचे जे डेव्हलपमेंट करायचे दुरावस्थेतून ओव्हरकम करण्यासाठी, तर त्यासाठी स्थानिक रोजगार पर्यटन विभागामार्फत शासनाचा कसा उपलब्ध केला जातोय आणि त्याचा जे रोजगारमध्ये भाग घेऊ इच्छितात ते कसा लाभ घेऊ शकतात? धन्यवाद नितीनजी. औरंगाबादकरांनी फार सुंदर प्रश्न विचारला, कारण की औरंगाबाद ही राज्याची पर्यटनाची राजधानी आहे आणि नवीन पर्यटन धोरणामध्ये औरंगाबादला विशेष टुरिझम क्षेत्र जिल्हा म्हणून दर्जा दिला आहे. तिथं जो कोणी पर्यटनामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल त्याला वेगळ्या सवलती आहे. तुमचा मूळ प्रश्न होता की घृष्णेश्वर, अजिंठा, एलोरा लेण्यासाठी काय. या लेण्यांचं यापूर्वीच बोलल्याप्रमाणे आपल्याला फार जास्त दुरुस्ती करता येत नाही, पण आम्ही अजिंठा एलोरा जाण्यासाठी बसेस सुद्धा रेग्युलर बसेस न वापरता इको फ्रेंडली बसेस वापरतो. तिथं नवीन रस्ते आम्हाला करू देता येत नाही, कारण की त्याच्यामुळे लेण्यांचा ऱ्हास होतो. बरोबर. त्या भागात झाडे लावणे, झाडे वाढवणे हा आम्ही पहिला काम घेतो की वृक्षारोपण केलं पाहिजे आणि तिथली वनसंपदा तशी ठेवून
जो काही करते तेवढा विकास करतो, आम्हाला तिथे कॉन्क्रीट जंगल उभं करायचं नाहीये. नाही, फार जास्त पर्यटक तिथे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी करायचे नाही, म्हणून आम्ही केव्ह रिप्लिका केल्या. मूळ मुद्दा असा आहे की लेण्यांचं संरक्षण या विविध मर्यादेच्या बाहेर जाऊन आपल्याला करता येत नाही, पण त्याचा ऱ्हास होऊ नये याची काळजी पर्यटन विभाग आणि आर्किओलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो विभाग आहे तो विभाग आम्ही करत आहोत आणि करीत आहोत. पण सर, मग तिथल्या स्थानिकांना कसा रोजगार उपलब्ध होऊ शकतो? आता समजा आम्ही पार्किंग अजिंठाचं पार्किंग आम्ही शिफ्ट केलं की लेण्याजवळ जे गाड्या पार्क होत्या त्या आम्ही दूर केल्या. तर आम्ही काळजी काय घेतो की ते पार्किंगचं काम बघणारे जे लोक होते स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, तिथंच नवीन जे कॅन्टीन आहे त्यांना रोजगार मिळावा. गाईड प्रशिक्षण आम्ही देतो की त्याच्यामुळे त्या लोकांना रोजगार मिळून त्या लोकांनी ते लेण्याचं महत्व लोकांना सांगावं. हा भाग आहे. आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पर्यटन विकास होत नाही आणि महाराष्ट्र शासन सुद्धा करू इच्छित नाही. कोणत्याही स्थानिक लोकांच्या रोजगाराला बाधा न येता किंवा एक शब्द पुढे जाऊन गेला त्यांना रोजगार कसा मिळेल या पद्धतीने मी प्रयत्न केला. त्याचा औरंगाबादचे अजिंठा आणि एलोरा व्हिजिट सेंटर हे एक जिवंत उदाहरण आहे. सर, मगाशी आपण बोलत होतो की महाराष्ट्राची वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प, तो आपला मुद्दा थोडा राहिलेला आहे, त्याविषयी सांगा. व्याघ्र प्रकल्पासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे प्रयत्न करतो. वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाचे एमटी पर्यटन विभाग यांच्या संयुक्त प्रकल्पाने आम्ही व्याघ्र महोत्सव मुंबईत पुढच्या या वर्षात आयोजित केला आहे की लोकांना व्याघ्राचे जे फूड चेन आहे त्याचं महत्व समजावं आणि वनसंपदा आपण कशी जोपासली पाहिजे. कारण की वनसंपदा आहे तर पाणी मिळेल, पाणी आहे तर जीवन आहे. तर आजकाल पाण्याची समस्या नसतो. जंगल, आपल्याकडे जंगलची पर्सेंटेज किती आहे? 19.8% जंगल आहे, फॉरेस्ट एरिया आहे. केंद्र सरकारच्या हिशोबाने तो 33% असायला पाहिजे. आता यावर्षी राज्य शासनाने संकल्प केलाय की वन वाढवा. 2 कोटी नवीन झाडाचे वृक्षारोपणचं काम आता या वर्षात या पावसाळ्यात राज्य शासनाने हाती घेतलं आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की ताडोबा असो, पेंच असो, बोर असो किंवा कोल्हापूरचे सह्याद्री असो, या सर्व ठिकाणी व्याघ्र संवर्धन, त्यांची जोपासना आणि त्यांना योग्य त्या सोयी देण्याचं, म्हणजे ते डिस्टर्ब होऊ नये इकॉलॉजी. आम्ही कमीत कमी रिझर्व्ह एरियामध्ये जास्त प्रवासी जाऊ देत नाही, पण त्यांनी जंगलामध्ये राहून आनंद घ्यावा म्हणून इको ट्रेल्स, मचाण किंवा झाडावर काही करता येईल का अशा प्रकारचे आनंद देऊन आम्ही पर्यटन विकास वाढीचा प्रयत्न करतोय. पेंचमध्ये आपण जर एक राऊंड जरी मारला तर आपल्याला वाघाच्या सोबत किती हरण आणि दिसती. टायगरसाठी ताडोबा हे आज प्रसिद्ध ठिकाण झालंय की तुम्ही गेले आणि टायगर स्पॉटिंग झालं नाही असं कोणत्याही पर्यटकाने मला सांगितलं नाही. त्याचमुळे आमची जे डेक्कनवरची ट्रेन आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची पॅलेस सारखी आमची ट्रेन आहे, त्याच्या पूर्ण फेऱ्या ज्या आहेत पूर्ण त्यापैकी 40% फेऱ्या आम्ही व्याघ्र प्रकल्प, जसं आताच आमची फेरी ताडोबाला गेली, पेंचला जातो, सगळं व्याघ्र प्रकल्पामध्ये परदेशी पर्यटकांना पाठवतो. आणि आमच्याकडे फार मोठी मागणी आहे की व्याघ्र प्रकल्पात त्यांना जायला रागा मिळत नाही, कारण की हा टायगर हा ब्रँड आहे महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्र शासनाचं वन विभाग आणि पर्यटन विभाग त्याच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे. फक्त सस्टेनेबल टुरिझमवर आमचा जोर आहे. आम्ही कोणत्याही वेगळ्या पद्धतीचं टुरिझमचं होऊ देणार. आपल्याला एक फोन आलेला आहे. भारत आपल्याशी बोलतात नांदेडवरून. नमस्कार. पेनगंगा अभयारण्यामध्ये पाळीव प्राण्यांना विचारा. हा, पाळीव प्राण्यांना जंगली प्राण्यासोबत करण्यास बंदी आहे का? पाळीव प्राण्यांना जंगली प्राण्यासोबत करण्यासाठी बंदी आहे का? बरं, धन्यवाद. सर, नाही, पाळीव प्राण्यांना जंगली प्राण्याशी कुठलीच बंदी नाही. वन्य संपदा जी आहे ती आपली दोन्ही भागात आहे, त्याच्यामुळे तशी काही बंदी नाही. पण नांदेडचे असल्यामुळे आपल्याला सांगतो की नांदेड पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपये मागच्या वर्षी जे 2 वर्षापूर्वी दिले होते गुरुता गद्दी कार्यक्रम अंतर्गत, त्यासाठी शिखांचं महत्वाचं धर्मस्थळ ठिकाण जे आहे अमृतसर नंतर, त्यासाठी आपण ते पैसे दिले होते केंद्र सरकारने. आणि महाराष्ट्र शासनाच्या मेगा सर्किट योजनेअंतर्गत किंवा प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सुद्धा नांदेडच्या विकासासाठी भरपूर पैसे दिले. माहूरगड आहे, गुरुता गद्दीचा कार्यक्रम आहे किंवा गुरु गोविंद सिंगाचे स्थान आहे, त्यासाठी फार प्रयत्न केले. खरं. सर, मेक इन इंडिया अंतर्गत हा जो आपला एवढा मोठा प्रोग्राम झाला, तर त्याच्या अंतर्गत पर्यटन विकासासाठी अजून काय काय धोरणं राबवण्यात आली आहेत? फार सुंदर प्रश्न आहे की मेक इन इंडिया हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आणि त्याचं त्यांनी क्षेत्र निवडलं. ते कार्यक्रमाचं स्थळ मुंबई हे बॉलिवूड नगरी. मॅक्झिमम जास्तीत जास्त परदेशी पर्यटक महाराष्ट्रात येतात, पहिले मुंबईला येतात. तर मेक इन इंडिया अंतर्गत आम्हाला फार मोठा लाभ झाला की 5-6 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आमचे पर्यटन विकासासाठी करार झाले. आणि त्यातले महत्वाचे काही जे आहे ते वेलनेस टुरिझमचे होते, काही रिसॉर्टसाठी होते, काही स्पासाठी होते.
असे 5-6 लोकांचे सोबत आम्ही अग्रीमेंट केले आणि आताही आमच्याकडे विचारणा होत आहे. कारण की आम्ही जे नवीन पर्यटन धोरण जे स्वीकारलं 2016 त्यामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींसाठी विशेष सवलतीचं प्रावधान आम्ही केलं. आपण असं म्हणू शकतो की केंद्र सरकारच्या 2 विकासातला हा खूपच विकासात्मक या गोष्टी सुरू आहेत. याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या मेक इन इंडियामुळेच आम्ही काही परमिशन नंबर ऑफ परमिशन रिड्यूस केल्या. पहिले त्या गोष्टीला 76 परमिशन लागायच्या त्या 26 वर आणल्या आणि सिंगल विंडो सिस्टीम आम्ही या पर्यटनासाठी आता राबवत आहोत, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये यावी आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून रोजगार मिळावा. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मेक इन इंडिया आहेच, पण पर्यटन धोरणामध्ये आम्ही जे निकष ठरवले त्याच्यामध्ये पहिला निकष असतो तुमची गुंतवणूक किती, दुसरा निकष असतो की किती रोजगार निर्मिती डायरेक्ट. बरोबर. या निकषाच्या यावर आम्ही त्याला व्हॅट म्हणा, लक्झरी टॅक्स म्हणा, सेल टॅक्स म्हणा याच्या सवलतीचं पर्सेंटेज ठरवलं आहे आणि विशेषतः जिल्हे ठरवलेत की कोणत्या जिल्ह्यात पर्यटन वाढ करायची. राज्य शासनाने 3 जिल्ह्यावर विशेष लक्ष दिलं आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे, औरंगाबाद पर्यटन जिल्हा आणि नागपूर व्याघ्र संपदेमुळे. या 3 जिल्ह्यासाठी आम्ही विशेष सवलती दिल्या आणि मेक इन इंडिया मधले जे करार आमच्यासोबत पास झाले आहे ते सगळे 3 भागातले, एकाच भागातले नाही आणि आमच्याकडे भरपूर अजून इन्क्वायरी आहेत. मला वाटते मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे आणि लोकांना 1 विंडोच्या सवलती दिल्यामुळं महाराष्ट्रात पर्यटकांसाठी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठी वाव आहे. याच्यात अफोर्डेबल अकोमोडेशन देणे हा आमचा मोठा भाग आहे. त्याचप्रमाणे लोकल पॅकेजेस टूर. आता नागपूर तुम्ही म्हणाल की फक्त व्याघ्र प्रकल्प आहे का? होय, त्यासोबत आम्ही नवीन आता जे आपल्या खाणी आहेत खाणीमध्ये टुरिझमचा नवीन संकल्पना आणली. लोकांची इथे नागपूरजवळ 30 किलोमीटरचे सावनेर आहे किंवा गाव आहे, तिथं लोकांना बसमध्ये नेऊन ते खाणीमध्ये कसं काम चालते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्प टाईप त्याचे पॅकेज आम्ही केले. व्याघ्र प्रकल्पासाठी पॅकेजेस केले, अजून थीम बेस्ड जे टुरिझम आहे त्यासाठी पॅकेजेस केले. इव्हन नागपूरचं जे बुद्धभूमी आहे ते आता यावर्षी 125 आंबेडकरांची जयंतीमुळे त्याला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आणि केंद्र सरकार राज्य सरकार मिळून या स्थळाला अजून जास्त चांगला डेव्हलप करण्याचा प्रयत्न आहे. अगदी खरं. पुढचा एक फोन घेऊया. गोरखनाथ चौगुले आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, की जंगलामध्ये नेमकी वाघांची संख्या किती असावी जेणेकरून म्हणजे जंगलाचं संतुलन राहील. म्हणजे आता आपले मी आकडेवारी बघितली की 2226 वाघ आपल्या इंडियामध्ये सध्या आहेत. जसं की जंगल संतुलनासाठी एकूण भूभागाच्या 33% जंगल आवश्यक आहे. त्या पद्धतीने नेमकी वाघांची एक्झॅक्ट संख्या किती असावी की जंगल संतुलित राहील? धन्यवाद गोरखनाथजी. वाघांची संख्या आपण विचारली. महाराष्ट्रामध्ये 248 वाघ आहेत हे आमच्या आकडेवारी प्रमाणे आहे. त्यातले सर्वात जास्त वाघ जे आहे ते ताडोबामध्ये आहे. आणि एक अजून महत्वाचं की एक खाजगी उद्योजकामार्फत सुद्धा रायगड जिल्ह्यात रोहामध्ये एक खाजगी पॅन्थर सफारीलाही मान्यता केंद्र सरकारच्या व्याघ्र विभागा म्हणजे वनसंपदा विभागाने दिली आहे. आजचे आपले व्याघ्र प्रकल्प त्यांना जोपासना करण्यात आमचं काम आहे. त्यांच्यासाठी जर जखमी झाले त्याच्या दुरुस्तीचं त्याच्या निगोपासनं काम आहे. पण नवीन पॅन्थर सफारीसाठी सुद्धा केंद्र सरकारने मान्यता मिळाली आहे. हे महाराष्ट्रासाठी एक भूषणाची बाब आहे. खरंच आपल्यासाठी खरंच भूषणावह बाब आहे ती. सर, खरं तर आता केंद्र सरकारला हे जे 2 वर्ष पूर्ण झालेत, अनेक नवनवीन ह्या योजना राबवल्या. त्यातलीच एक योजना म्हणजे हृदय. त्याचं नावही खरंच खूप सुंदर आहे. त्याविषयी अजून सांगा. म्हणजे आपले हृदय म्हणजे काय? हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट ऑग्युमेंटेशन योजना. म्हणजे ज्या हेरिटेज सिटी आहे आपण म्हणू शकतो भारतातल्या त्यांनी 12 शहरं निवडली. जसे की वाराणसी आहे, अमृतसर आहे, मथुरा आहे, द्वारका आहे. या शहरांचा सर्वांकष विकास हा करण्याची योजना आहे. त्यामुळे त्यासाठी भरीव तरतूद त्यांनी केली आहे. लोक वाराणसीला जातात पण त्यांना नीट गोष्टी ज्या मिळत नाही सस्टेनेबल. त्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या योजनेचा हा महत्वाचा भाग आहे. 12 शहरं निवडली आहे. क्लीन गंगा ऑपरेशन त्यांनी त्याच्या बाजूचा एक भाग आहे. जसं आपण आपल्या इकडचा घेतो गोदावरीचं कापूस घेतो. तर हे जे रिजनल महत्वाचे जे शहर आहेत 12 त्याच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचा विकास आपण करणार आहोत. खरं. म्हणजे अजंठा आणि वेलोरा हे पर्यटकांच्या दृष्टीने खरं ते खूप आकृष्ट करण्याच्या म्हणजे मोठा एक स्थळ आहे. पण त्याविषयी कसं अजून तिथे रोजगाराच्या संधी किंवा लोकांनी जास्तीत जास्त आकृष्ट होऊन तिथे भेटी द्याव्यात त्यासाठी काय करता येईल? महाराष्ट्रामध्ये 5 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. पहिली आपली एलिफंटा मुंबई जवळचं, दुसरं CST स्टेशन आहे आपलं, तिसरं अजंठा आहे, चौथं एलोरा आहे आणि आता नवीनच झालेलं कास पठारचं जो आपलं जे वेस्टर्न घाट हे 5 आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट हा टॅग मिळाल्यामुळे त्याला एक वेगळं वलय प्राप्त होते
आणि ते मिळवण्यासाठी त्यांची एक रिस्ट्रिक्शन आहे की एका वर्षात एकच याला कोणतं वर्ल्ड हिट साईट देतात आणि त्यामुळे एक वेगळं वलय आपल्याला प्राप्त होते. एलिफंटा डेव्हलपमेंटचा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. तिथं वीज नव्हती आतापर्यंत. आम्ही या वेळेस शासनाने 20 कोटी रुपये दिले, तिथे वीज आपण नेतोय. कारण की आपल्याला प्रोटेक्ट जनरेटर करायचं, पण समुद्राच्या खालून केबल टाकून तिथं वीज शासन देणार आहे. तिथल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय काय करता येईल, जे छोटे दुकानं होते त्यांना वेगळं करून त्याचा कॉम्प्लेक्स कसं करून देता येईल वनभावाच्या मध्ये, ते आमचं काम चालू आहे. सगळ्या दृष्टीने त्याचे प्रयत्न तसे चालू एलिफंटा आहेत. सारख्या साईट किंवा सर्व वर्ल्ड हेड साईटला आम्ही करतोय. सीएसटी साठी आपण बघा इल्युमिनेशन आम्ही केलं आहे, गेटवेला आम्ही वेगळं इल्युमिनेशन केलं आहे. त्या पद्धतीनं पर्यटक आकर्षित व्हावे. सर एक फोन घेऊया आधी आपण. अरुणा महाजन आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार, बोला अरुणाजी, बोला. नमस्कार सर, मला असं विचारायचं आहे की शेती पर्यटनाविषयी आपल्या काही योजना आहे का? बरं, शेती पर्यटन, धन्यवाद. जळगाव जिल्ह्यातून आपण बोलतात, आपल्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यासाठी कोथळी एदलाबाद या भागासाठी केंद्र सरकारकडे आम्ही स्वदेश योजनेअंतर्गत 100 कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. हा एक भाग. दुसरा, शेतीविषयक जे योजना आहे हे कृषी विभागामार्फत राबवण्यात येते, पण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ज्या शेतीमध्ये काही इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या तर महाभ्रमण योजनेअंतर्गत आम्ही त्याची नोंदणी करतो. तर शेतीमध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्स लोकांना देणे, जसं मोठमधून पाणी कोणी काढतायत का, बोरं तोडणे, मोर नाचवणे, पक्ष्याचे खेळ, तर त्या प्रकारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शेती आणि पर्यटन याची अजोड संगम घालण्याची महाभ्रमण योजना महाराष्ट्र शासन राबवते. आणि आज आमच्याकडे 228 लोकांनी महाभ्रमण योजनेमध्ये नोंदणी केली आहे आणि पर्यटकांचा त्याचा मोठा फायदा होतो. आणि ह्या सर्व याचे नावं या महाभ्रमणमध्ये समावेश असलेल्या लोकांचे नावं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर मी टाकले आहे, तिथून लोक ती जाण्यासाठी बुक करू शकतात. वा सर, महाराष्ट्र शासनाची नवीन पर्यटन धोरणं काय आहेत? फार चांगला प्रश्न आहे की पर्यटन धोरण काय. आमचं नवीन पर्यटन धोरण 2016 आम्ही 1 एप्रिलमध्ये जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सुमारे 300 कोटीचा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत त्यांना योग्य सुविधा देण्यासाठी करतोय. तिसरी गोष्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नवीन जे पर्यटन स्थळ आहे ते डेव्हलप करते. आता कोकणामध्ये मिठबाव इतका सुंदर समुद्र किनारा, पण तिथं काही सोयी नव्हती, आम्ही तिथे रिसॉर्ट बांधलं. आता ते सुरू होईल, आपोआप पर्यटक येतील. कुणकेश्वर सुंदर देऊळ आहे, पण तिथं राहण्याची व्यवस्था नव्हती, आम्ही 50 रूमचं रिसॉर्ट बांधलं, तिथं सोय सुरू केली. तारकर्लीला MTDC मुळेच्या प्रयत्नामुळे वेगळं नाव मिळालं. आज स्कुबा डायव्हिंगमुळे ते जागतिक नकाशावर केले. मुंबईमध्ये बॉलिवूड चित्रनगरी होती, पण तिथं टूर अलाउड नव्हते. पर्यटन विकास महामंडळाने ते टूर अलाउड केले. लोकांना शूटिंगच्या तिथं आम्ही नेवतो, त्यासाठी वेगळे लोक येतात. तारापूरवाला ॲक्वेरियम इतकं सुंदर झालं आहे, ते MTC वेबसाईटवर आपल्याला बुक करता येते. 1 नाही 2 नाही, तर आता नवीन बघा की मुंबई दर्शनासाठी बेस्टच्या सहकार्याने, बेस्ट जे मुंबईची हृदयवाहिनी म्हणता येईल, बेस्ट आणि MTDC मिळून पॅकेज टूर आम्ही तयार केले की 500 रुपये 600 रुपये रेट त्याचा ठरायचा आहे. त्यामध्ये मुंबईतील साऊथ मुंबई, नॉर्थ मुंबईचे टूर करून लोकांना ते स्थळ दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. तर कुंभ झाला, कुंभमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच्या मार्फत नाशिकला एक वर्ल्डच्या मॅपवर आणलं. नागपूरचे बुद्ध दीक्षाभूमी आपल्याला बोललो, ताडोबा बोललो. महाराष्ट्राचा असा कोणताही भाग नाही जिथं पर्यटन विकासाच्या योजना आहेत. प्रत्येक भागामध्ये आमचा सर्वांकष विकास राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मार्फत आणि लोकांच्या सहभागातून आम्ही तो करत आहोत. आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर जो आहे त्याच्यामुळे फार मोठा वाढतोय. पर्यटनातून विकासाकडे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, हिम्मत रावल आपल्याशी बोलतात शिर्डीवरून. नमस्कार. हा नमस्कार, मला असं प्रश्न विचारायचा होता, महाराष्ट्रातले जे धार्मिक स्थळ आहेत मोठी मोठी, त्यासाठी पर्यटन महामंडळ पर्यटकांसाठी काय सोय सुविधा नवीन करताय? बरं, धन्यवाद हिम्मतजी. महाराष्ट्रातले जे पर्यटन स्थळ महत्वाचे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने स्वतः सवलती सोयी उभ्या केल्या. धार्मिक स्थळ आहेत, धार्मिक स्थळ. शिर्डीला आम्ही स्वतः आमचं रिसॉर्ट बांधलं, तर संस्थान सुद्धा मोठं काम करतं. आमच्या राज्याच्या, देशाच्या, विदेशाच्या कोणत्याही पर्यटनाच्या प्रदर्शनीमध्ये शिर्डी किंवा जे महत्वाचे स्थळ आहेत त्यात आम्ही प्रचार आणि प्रसार करतो. पर्यटन वाढ कशी होते? प्रचार आणि प्रसारण. जाहिरात खूप महत्त्वाची. फक्त जाहिरात नाही, वेगवेगळे उत्सव वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये भाग घेणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय. नुकतंच मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट हे मार्ट भरवली होती. त्याच्यामध्ये 500 वेगवेगळे विदेशी देशी प्रतिनिधी भाग घेतला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं, केंद्रीय मंत्री त्याला आले होते. आणि त्यावर मध्ये आम्ही जाहीर केलं की व्हिजिट महाराष्ट्र 2017, त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. त्यामध्ये शिर्डीचा जर मुद्दा म्हटला तर शिर्डी त्यातला एक महत्वाचा भाग आहे
की सगळ्यात मोठं देवस्थान आहे. तर व्हिजिट महाराष्ट्र 2017 हे आम्ही 2017ला घोषित केलं आहे आणि त्या काळामध्ये त्या लोकांनी जास्तीत जास्त पर्यटकांना येण्यासाठी वेगवेगळे त्याचे वर्किंग करत आहोत की मुंबई फेस्टिवल घेता येईल का, एलिफंटा फेस्टिवल कसं नेता येईल, वेगवेगळे जे आमचे उत्सव आहे, दहीहंडी आहे किंवा गणपती फेस्टिवल. आपण स्लाइड बघा पाहिजेत आपल्याची की आपण गणपती फेस्टिवलसाठी किती मोठ्या संख्येने लोक गणेश विसर्जनाला येतात. आपल्याला मी काही फोटो दाखवू इच्छितो. दहीहंडीसाठी जे स्पेनचे लोक येतात, हे गणेश फेस्टिवलसाठी लोक येतात. बघ दहीहंडी आपण बघताय, सुंदर पिक्चर. तर हे अशा गोष्टी ज्या आहेत आपल्या, त्यासाठी आमचा एक फार मोठा प्रयत्न आहे आणि हा प्रचार प्रसाराचा भाग आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट, त्याच्यानंतर व्हिजिट महाराष्ट्र 2017 आणि नवीन पर्यटन धोरण हे महाराष्ट्रासाठी पर्यटनाच्या विकासासाठी एक नवीन पर्वणी आहे. खरंच आहे सर, ही एक नवीन सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो की आजचा हा जो आपला विषय, त्याचा विषय खूप महत्वाचा आहे. वेळ कमी आहे की केंद्र सरकारला जी 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांनी नवनवीन ज्या योजना राबवल्या त्यातलीच एक महत्वाची पर्यटन विकास आणि जो प्रसाद योजना, हृदय योजना, स्वदेश दर्शन. एक अजून राहिलं आपल्याला सांगायचं की केंद्र सरकारने आयलँड डेव्हलपमेंटची एक योजना केली आहे की जे आपल्याकडे वेगवेगळे आयलँड आहे, त्यातलं मुंबई जवळचं पंजू आयलँडचं त्यांनी विकासामध्ये आपलं नाव घेतलं आहे की तिथं सुद्धा काही डेव्हलपमेंट करून पर्यटक आकर्षित करावे का, हा सुद्धा केंद्र सरकारचा आपल्यासाठी एक प्रयत्न आहे. महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये सहभागी आहे. अगदी खरं आहे. खरंच आजचं सर तुम्ही खूप अशी छान आम्हाला माहिती दिलेली आहे. सगळ्या प्रेक्षकांना आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला, पर्यटनातून विकासाकडे, प्रगतीकडे, हा विषयावर तुमची प्रोग्राम जो कसा वाटला, तुमची मतं तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरही आमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, तुम्ही इथे आलात आणि हा जो पर्यटन विकासाकडे ह्या ज्या काही आपल्या योजना होत्या त्या योजना एवढ्या छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. मला वाटतं की यापुढे कोणाला कोणती गोष्टीची माहिती पाहिजे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आहे, फार सुंदर वेबसाईट आहे आणि सगळ्यात जास्त त्याला हिट्स आहे देशी पडते. त्याला आपण जरूर व्हिजिट करावी. तिथं आमच्या सर्व नवीन योजना, आम्ही घेतलेले टूर पॅकेजेस, आमचे स्थळं, बुकिंग आणि खाजगी उद्योजक सुद्धा आमच्या मार्फत वेबसाईटवर वापर करता येईल हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपल्या सूचना काय असतील तर आमच्या वेबसाईटवर आपण कळवा, आम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आपण मला इथं बोलावलं, मला वाटतं की एक पर्यटन विकास महामंडळात आपण राज्य शासनाविरुद्ध सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आणि दूरदर्शन दोघांचाही आभारी आहे. धन्यवाद सर. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.